मानवता के नाम पर वेश्यावृत्ति का कलंक। नमस्कार, मैं रिंकी वाजपेयी, आप देख रहे हैं एफएससी न्यूज। एएनसी कराज तालुका के लोकप्रिय आश्रम में सामाजिक प्रतिबद्धता के नाम पर अश्लीलता की शिकायत सामने आई है, क्योंकि इस आश्रम में अनाथ लड़कियों और महिलाओं को आश्रय दिया जाता है, यानी रहने को उनको स्थान दिया जाता है और फिर उन्हें मानसिक यातना से गुजरना पड़ता है। और ऐसा व्यवहार या आरोप एक शिकायतकर्ता महिला ने लगाया है। कराज तालुका के रूप में जाना जाता है। इस तालुका में कई अनाथ बच्चों को आश्रय दिया जाता है। साथ ही यह भी पता चला है कि अगर लड़का टास्क की बात नहीं मानता है तो उसकी पिटाई भी की जाती है, मतलब उसकी पिटाई सरेआम कर दी जाती है और उसको तरीके की यातनाएं दी जाती हैं। लेकिन यह भी पता चला है कि आश्रम के ड्राइवर की रसोई में शराब बेचने का धंधा चल रहा है। इसमें एक लड़की शराब की बोतलें लेते हुए दिखाई दे रही है। पानी की टंकी से शराब निकालकर उन्हें पैक जार में डाला जा रहा है। मदर चैरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रम के अध्यक्ष और आधार सेंटर के एजेंट द्वारा लड़के लड़कियों को ठगने का मीठा बेंगोल सामने आए हैं। महाराष्ट्र में विवाहेतर संबंध से पैदा हुए बच्चों की संख्या में वृद्धि देखी जा रही है। एक लड़की की कई जगह हुई शादी, एजेंट अपना स्वार्थ साध रहा है, संस्था की ड्राइवर बनी है महिला। तो आपको बता दें, संबंधित शिकायतकर्ता महिला ने मीडिया के सामने बहुत सारी बातें बताई हैं, अपना अनुभव उसने साझा किया है और अपनी प्रतिक्रिया भी दी है। जब वह शिकायत लेकर कराज तालुका पुलिस के पास गई तो उनकी शिकायत को केवल शिकायत के रूप में ही लिया गया और कोई कार्यवाही नहीं की गई है। अफवाहें हैं कि पुलिस लगातार किस्तें ले रही है, और लेकिन मानसिक रूप से विक्षिप्त बच्चे का मांस बेचने के धंधे की किस्त कैसे हजम होगी या तो भविष्य में देखा जाएगा। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावती। नमस्कार, मी धनश्री गोळे। मला रेखा सकट ह्या मला टाउन हॉल मध्ये भेटल्या। तिथं त्यांनी माझ्याशी बातचीत केली। मी निराधार असल्यामुळे मी राहायला जागा शोधत होती, तर त्यांनी मला घरी घेऊन गेल्या। घरी नेल्यानंतर त्यांनी मला 2-4 दिवस चांगलं सांभाळलं। चांगले कपडे, आंघोळ बिंघोळ त्या स्वतः घालायच्या, खायला प्यायला चांगलं दिलं। नंतर मला त्यांनी व्यवसायासाठी तयार केलं। मी मराठा समाजाचे असल्यामुळे मला काही ते करता आलं नाही। 3-4 दिवस त्यांनी मला तशीच ठेवली। नंतर त्यांच्या भावाला बोलवून घेतलं। त्या भावानं मला मारहाण भरपूर केली। भावाचं नाव काय? भावाचं नाव आहे त्यांच्या माने, वाल्मिक माने। त्यांनी मला मारहाण भरपूर केली, तरी पण त्यांनी मला प्रोत्साहित करायचा खूप प्रयत्न केला, पण मी त्या गोष्टीला नकार देऊन तिथून पळून आली। माझं सामान तिथं 1-2 महिने होतं। त्याच्यानंतर मी पोरगा घेऊन 2 मित्र त्याची घेऊन सामान घेऊन आले। पण त्या बाईकडे जेवढी जातात आश्रमातल्या बायका वगैरे मी भरपूर बघितल्या, तिथं सगळ्यांना ती धंदा करायला लावती। आणि मला काय त्या गोष्टी, तुम्हाला दारू पाजली होती कधी? मला दारू फुल पाजली त्या दिवशी धंदा करायसाठी, पण तरी पण मी ते एक्सेप्ट नाही केलेलं। आणि तेवढ्यापासून मी म्हणजे राहिलीच नाही, माणसातच राहिली। पोलीस केस करावी केली का तुम्ही? मी पोलीस केस का कर, माझ्यात तेवढ्या दम नाही, माझ्या मागे कोणाचा हात नाहीये। मी एकटीच निराधार आहे आणि मला भीती वाटत होती की ती मला काय करेल जीवाला। मी जर केस केली असती तर 2 दिवस काय तिला पोलीस कोण ठेवणार नाहीत, कारण माहिती तिचा रेकॉर्ड खूप म्हणजे असं स्ट्रॉंग आहे। त्याच्यामुळे मी केस नाही केली, कारण केस केली असती तर काय माझा फरक नसता पडला, मला कोणी विचारलं नसतं। पण दुसऱ्या दिवशी तिने मला जिवंत मारली असती, म्हणून मी केस केलेली नाही। अशा अनेक महिला, अनेक नाही, अशा भरपूर आहेत, बहुत म्हणजे असा प्रचंड साठा आहे मोठा। तिथं भरपूर महिला ती घेऊन येते आश्रमाच्या नावाखाली। आश्रमात कोण राहत नाही, ती माझ्याकडे 5 ते 7 वेळा येऊन गेली पालखीला। मी तिला तिथून दिंडीला सगळीकडून पैसे काढून देते, प्रत्येक दिंडी आश्रमाच्या नावाखाली, आश्रमाच्या पावत्या फाडून। आणि ही त्याचं सोनं नाणं गाड्या बिड्या खरेदी करत बसते ना, आम्हाला आपल्या भिका मागायला लावती। डेंजर बाय। काल दिनांक 20/8/24 रोजी आम्हाला वरिष्ठांच्याकडून माहिती मिळाली की टेंबू गावात राहणारी एक अनाथ आश्रम चालवणारी महिला आहे, ती अनाथ आश्रमामध्ये सहारा देण्याच्या बहाण्याने निराश्रित महिलांना त्या ठिकाणी बोलवते आणि स्वतःच्या घरी ठेवून त्यांना जबरदस्तीने ध्येय विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे। त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे आम्ही व स्वतःवर DYSP अमोल ठाकूर सर असे टेंबू गावामध्ये गेलो। त्या आश्रमाची पाहणी केली, तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली। त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणंद येथे राहणारी आहे असं कळालं। तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली, ती सातारा येथे मिळाली। मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलीस स्टेशन येथे आणलं आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली। त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या जे महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे, त्यांनी तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध करून
त्यांना देह विक्री करण्यास भाग पाडले व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अनाथ आश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये 2 महिला राहत असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ती तिची मुलगी आहे. आणि त्या मुलीची जी एक 21 वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवणाऱ्या महिलासोबत राहत होती. त्या मतिमंद मुलीलाही ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि तिला सध्या एका निराश्रित आश्रमामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यावर पुढील तपास करत आहोत.